विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता। 12 नोव्हेंबरच्या आसपास निवडणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे संकेत। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास जुनी पेन्शन लागू करणार। उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा। तर जुन्या पेन्शनबाबत ठाकरेंचं खोटं आश्वासन, नितेश राणेंची टीका। लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट। पक्षासाठी ऑफर धुडकावली, गडकरींचा दावा। तर कोणी ऑफर देईल असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, बीडच्या गहिनीनाथ गडावरील महंत विठ्ठल महाराजांची भविष्यवाणी। तर ठाकरे सीएम झाल्यास सुखाचे दिवस येतील, संजय राऊतांचं विधान। धनगर आरक्षणासाठी नवीन समिती गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। तर मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला अमान्य, पंढरपुरातील आंदोलनकर्त्यांची भूमिका। मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं उपोषण मागे, दीपक केसरकरांच्या हस्ते पाणी घेत सोडलं उपोषण। नाशकात भाषणावेळी भुजबळांकडून हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती। तर हनुमान चालिसावाल्या बाई नाशिकला पोहोचल्या पाहिजेत, संजय राऊतांचा नवनीत राणांवर निशाणा। अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार। महाराष्ट्रासोबत दिल्लीचीही निवडणूक घेण्याची केजरीवालांची मागणी। आरपीआयच्या प्रशांत जाधवांवरील गोळीबार प्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल। तर मुलाचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपीला मारहाण, सुधाकर बडगुजर यांचा आरोप। लालबाग राजाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। उद्या सकाळी 6 वाजता चरण दर्शन रांग बंद होणार। उद्या मध्यरात्री 12 वाजता मुखदर्शनाचीही रांग होणार बंद।